नवनाथ वाघमारे काय म्हणतोय? ओबीसीच्या मंत्र्यांचे बोलडोस मुलं दिसले, ओबीसीच्या मंत्र्यांचे सुंदर मुलं दिसले आणि पैसा दिसला की मला त्यांच्याकडून ओबीसीच्या घरात दिसले. मराठ्यांच्या मुलींचा अपमान करणाऱ्या नवनाथ वाघमारेचा मी जाहीर निषेध करतो. अरे जरांगे पाटलांना जातीवाद करता म्हणणाऱ्या हरामखोर भाडखाऊंनो, हा नवनाथ वाघमारे ज्यावेळेस मराठ्यांच्या मुलीविषयी बोलतो त्यावेळेस कोणत्या बिळात जाऊन बसताय तुम्ही? हा, तो नवनाथ वाघमारे काय म्हणतोय? ओबीसी मंत्र्यांची सुंदर मुलं दिसली की मराठ्यांच्या मुली त्यांच्या घरात घुसतात. लाज वाटली पाहिजे नवनाथ वाघमारेला, लाज वाटली पाहिजे. अरे तुझ्या पोटी पण प्राची नावाची मुलगी आहे आणि मुलगी कुठल्या पण जातीची असो, कुठल्या पण धर्माची असो, सगळ्या मुली एक असतात. आणि ज्या नवनाथ वाघमारेला दुसऱ्यांच्या आया बहिणींची इज्जत करता येत नाही, तो नवनाथ वाघमारे ओबीसीचा नेता आहे? हा, लाज वाटली पाहिजे. असला संताप आलाय ना, असली चीड आली आहे ना या महाराष्ट्रामध्ये, राष्ट्रमाता औसा जिजाऊ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या रणरागिणी या नवनाथ वाघमारेला माफ करणार नाहीये. हा नवनाथ वाघमारे अशा प्रकारचं वादग्रस्त विधान करून स्वतःचा फोन बंद करून बसतोय. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. मराठा आणि ओबीसी समाजामध्ये विष पेरायचं काम हा नवनाथ वाघमारे करतोय. जरांगे पाटलांना जातीवाद करता म्हणणाऱ्या हरामखोर भाडखाऊंनो, हा नवनाथ वाघमारे ज्यावेळेस मराठ्यांच्या मुलीविषयी बोलतो त्यावेळेस कोणत्या बिळात जाऊन बसताय तुम्ही? हा, अरे स्वतःच्या जातीविषयी बोलणं, स्वतःच्या जातीविषयी लढलं म्हणजे जातीवाद करणं नसतं. जरांगे पाटील गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचे लढतात. जरांगे पाटील स्वतःच्या जातीविषयी बोलतात, दुसऱ्यांच्या जातीचा अपमान करत नाहीत. नवनाथ वाघमारे बिगर मिशाचा दलाल, परळीच्या तुकड्यावर चालणारे तुम्ही लाखानो, पाकिट घेऊन चालणारे तुम्ही. मराठ्यांच्या पोरावरती बोलण्यापर्यंत ठीक आहे, जरांगे पाटलावरती बोलतो ठीक आहे, पण अक्षरशः खालच्या पातळीवर जाऊन हा नवनाथ वाघमारे जर मराठ्यांच्या मुलीवरती बोलत असेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. नवनाथ वाघमारे, मुली सगळ्या जातीमध्ये असतात. मराठ्यामध्ये मुली आहेत, धनगरामध्ये मुले आहेत, चांबारामध्ये मुले आहेत, सुतारामध्ये मुले आहेत, कुंभारामध्ये मुले आहेत, माळ्यामध्ये मुले आहेत. या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जात आणि धर्मामध्ये मुली आहेत आणि तुमच्या घरामध्ये तुम्हाला पण आई आहे. नवनाथ वाघमारे स्वतःला पण आई आहे ना, स्वतःला पण बहीण आहे ना. नवनाथ वाघमारे स्वतःला पण मुलगी आहे ना. आपल्या बहिणीवर आपल्या आईविषयी जर कोण बोलला तर तळपायाची आग मस्तकात जाईल का नाहीये? मग जर स्वतःला आई असताना, स्वतःला बहीण असताना, स्वतःला मुलगी असताना जर नवनाथ वाघमारे मराठ्यांच्या आईविषयी बोलतोय, मराठ्यांच्या बहिणीविषयी बोलतोय, तर या नवनाथ वाघमारेला लाज वाटली पाहिजे. वाघमारे एवढा तरी विचार करावा, आपल्या पण घरामध्ये मुलगी आहे, आपल्या घरामध्ये कोणतरी बहीण आहे, कोणतरी आई आहे. अहो, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे आमच्यावरती संस्कार आहेत.